आम्ही तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुखगना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, होतात मी बालक. सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. समर्थ रामदासांच्या दासबोध या ग्रंथातील काही समासांवर आपण चिंतन करतो आहोत. सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये संत समागम या लाईव्ह फेसबुक पेज या माध्यमातून आपण समर्थांच्या ग्रंथराज दासबोधातील काल आपण 16वा दशक पै 15व्या दशकातील 10वा समास आपण काल पाहत होतो. सिद्धांत निरूपण. आणि या समासातील शक्तिपातापर्यंतची जी ओवी आहे त्या ओवीपर्यंत आपण आलो होतो आणि शक्तिपाताचा विचार आपण काल पाहिला.
समर्थ म्हणतात, मुख्य शक्तिपात तो ऐसा, नाही चंचळाचा वळसा, निवांती निवांत कैसा निर्विकारी. वृत्तीशून्य अवस्था ही सद्गुरूंची आहे. आणि सद्गुरू आपल्या शिष्याची तळमळ पाहतात आणि शिष्याची तळमळ, शिष्याची साधना, शिष्याची योग्यता पाहून सद्गुरू त्याला आपली शक्ती, आपल्याजवळची जी शिदोरी आहे ती त्याच्यामध्ये संक्रमित करतात. काल आपण अनेक प्रसंग संतांचे आहेत. अलीकडच्या काळातल्या महान योगी, अधिकारी पुरुष अशा सगळ्यांच्या आयुष्यातले हे शक्तिपाताचे प्रसंग आपण काल पाहिले. समर्थ म्हणतात, नाही चंचळाचा वळसा. शिष्य साधना करतो आहे आणि त्याची साधना परिपक्व झाली, फळ आता तयार आहे. त्यामध्ये सद्गुरू आपल्या शक्तीने त्यातला गोडवा निर्माण करतात, गोडवा संक्रमित करतात. आणि या संक्रमणामुळे, शक्तिपातामुळे शिष्याचा जो चंचलपणा आहे, मीपणा आहे, त्याला जो येत असलेला अहंकार आहे, ज्ञानाचा असेल, त्याच्या स्थितीचा असेल, हा सगळा घालवतात. अज्ञान ज्ञान जाऊन त्या ठिकाणी विज्ञान झालेलं असतं. आणि समर्थ म्हणतात, निवांती निवांत कैसा निर्विकारी. निवांतपणा हा एक भाव आहे. तो भावच निवांतपणी जातो. म्हणजे परमपूजनीय आप्पांनी, वरदानंद भारतींनी श्रीकृष्ण चरित्रामृत अत्यंत गोड काव्य श्रीकृष्णांच्या चरित्रावर लिहिलेलं आहे. सध्या पूजनीय गार्गीताई देशपांडे या गोरठ्याला संध्याकाळी 5:30 ते 7 या काळामध्ये त्याचं विवेचन करतायत, निरूपण करतायत. अत्यंत मुळातच गोड असलेलं श्रीकृष्ण चरित्रामृत आपण सगळ्यांनी आवर्जून वाचायला पाहिजे. स्वामी वरदानंद भारतींची मोठी देण आहे. वयाच्या 27व्या वर्षी श्रीकृष्ण चरित्रामृत त्यांनी लिहिलेलं. काल त्या सांगत होत्या, श्रीकृष्णाने बासरी वाजवली आणि सगळ्या गोपी या त्या आवाजाने मोहित होऊन त्या वनाकडे निघाल्या. आणि सगळ्या गोपी आलेल्या पाहिल्यानंतर श्रीकृष्णाने बासरी आपल्या चेहऱ्यामध्ये खोवली आणि त्यांना विचारले की, अरे ही काही वेळ आहे का? या वेळेला तुम्ही इथं काय करताय? तेव्हा त्यातल्या गोपी ज्या होत्या त्या म्हणाल्या की, वेळ पांघरून पेट गावला जातोस, तुझा हेतू साध्य झालाय, तुझा हेतू सफल झालाय, हे तुझ्या लक्षात आहे, आणि तू आम्हाला असं विचारतोस की इथं काय करताय म्हणून. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा जो मोहकता आहे, तो मोहक असण्याचा जो भाव आहे, तो मोहकतेत विलीन झाला, अशी ती शब्द रचना आहे. फारच सुरेख आहे. समर्थांनी एका ठिकाणी वर्णन केलंय, काळाचे टांगे मोडिले. असं ते शिष्याच्या बाबतीमध्ये घडतं. निवांती निवांत, निवांत हा एक भाव आहे, तो निवांतपणाला जातो.
महावाक्याचा विचारू तेथे संन्याशास अधिकारू दैवी कृपेचा जो नरू तोही विवरून पाहे श्रीराम. सिद्धांत निरूपण आपण समास पाहतो आहोत. दशक 15 समास 10. काल आपण ओबी क्रमांक 13-14 पर्यंत आपण काल आलो होतो. महावाक्याचा विचारू तेथे संन्याशास अधिकारू. आपण परवाच्या दिवशी पाहिलं की 4 वेद आहेत आणि त्या प्रत्येक वेदाचं एक वाक्य आहे. प्रज्ञानम ब्रह्म हे ऋग्वेदाचं वाक्य आहे. प्रज्ञा म्हणजे उच्च पातळीवरची बुद्धी, मेधा. ती बुद्धी, ते ज्ञान म्हणजे मी आहे. आत्मज्ञान म्हणजे मी आहे. यजुर्वेदाचं वाक्य आहे अहम ब्रह्मास्मी. मी स्वतः ब्रह्म आहे. ब्रह्म माझ्यापेक्षा वेगळं नाहीये, तर मी आणि ब्रह्म एकच आहे. सामवेदाचं वाक्य आहे तत्वमसी. तत्वम असी. जे तू आहेस तेच मी आहे. आणि अथर्ववेदाचं वाक्य आहे अयम आत्मा ब्रह्म. मी स्वतः ब्रह्म आहे. समर्थ म्हणतात ही जी 4 वाक्य आहेत, महावाक्याचा विचारू ही वेदांची जी वाक्य आहेत यांना महावाक्य असं म्हणलेलं आहे. समर्थ एका ठिकाणी दासबोधामध्ये म्हणतात महावाक्याचा जप नाही बोलीला. महावाक्याचा जप करायचा आहे का माळ घेऊन? त्याचा विचार करायचा. अयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, प्रज्ञानम ब्रह्म. या सगळ्यातून अर्थ एकच आहे की ते परब्रह्म आणि मी वेगळा नाहीये. तो आणि मी एकच आहे. संन्यासी म्हणजे षडन्यासी. समर्थ म्हणतात महावाक्याचा विचारू तेथे संन्याशास अधिकारू. संन्याशाला या महावाक्याचा विचार करण्याचा अधिकार आहे. म्हणजे प्रापंचिकाला नाहीये का, असा प्रश्न आपल्या मनात येतो. तसं नाहीये. समर्थ त्याची खुलासा करतायत पुढे. दैवी कृपेचा जो नरू तोही विवरण पाहे. ज्याच्यावर दैवी कृपा होते मग तो संन्याशी असला काय आणि नसला काय. संन्याशांनी भगवी वस्त्रच घातली पाहिजेत असा काही अर्थ नाहीये. षडन्यासी, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, मोह यांच्यावर जो विजय मिळवतो, यांच्यावर जो नियंत्रण मिळवतो तो संन्यासी. षड न्यासी, या 6 विकारांपासून जो निवृत्त झालेला आहे तो षडन्यासी आहे. दैवी कृपेचा जो नरू तोही विवरण पाहे. ज्याच्यावर भगवंताची कृपा होते, ज्याच्यावर सद्गुरूंची कृपा होते, ज्याच्यावर शक्तिपात होतो, ज्याला भगवंताचा अनुग्रह मिळतो, ज्याला सद्गुरूंची दीक्षा मिळते, ज्याला गुरुमंत्र मिळतो तो अधिकारी आहे. या 4 वेदांच्या महावाक्यांचा विचार करण्यासाठी, त्यावर तत्व विवर्चन करण्यासाठी समर्थ म्हणतात संन्यासी म्हणजे षडन्यासी, विचारवंत सर्व संन्यासी. विचारवंत काय? कशाचा विचार करायचा? ब्रह्माचा विचार करणारा. हा जो शब्द आलेला आहे विचारवंत सर्व संन्यासी. जे जे ब्रह्माचा विचार करणारे आहेत ते सगळे संन्यासी आहेत. जशी समर्थांनी भजनाची व्यापक व्याख्या केली, भेटो कोणी एक नर धेड महार चांभार, राखावे त्याचे अंतर या नाव भजन. तशी संन्याशी या शब्दाची समर्थ व्यापक अर्थ व्याख्या करतात. विचारवंत तो संन्यासी. जो परब्रह्माचा विचार करतो, ब्रह्मस्वरूपाचा विचार करतो, तत्व विवंचन करतो तो संन्यासी आहे. जगदीश ओळल्यावरी
तेथे कोण अनुमान करी. आता सो हे विचारी विचार जाणती श्रीराम. जगदीश ओळल्यावरी भगवंताची कृपा झाली. ओळणे म्हणजे कृपा होणे. सद्गुरूंची कृपा झाली आहे, शक्तिपात झालाय. आता सद्गुरूंची जी जी काही अनुभव सिद्ध शिदोरी आहे ती सगळी शिष्यामध्ये संक्रमित झाली. जसं समर्थ कल्याणांना म्हणाले, आता तुझं म्या गुरुत्व ओपिले, किंवा जनार्दन स्वामी म्हणाले की आता तू माझ्या पातळीवर आलेला आहेस, आता तू शिष्य नाही राहिला, तू सद्गुरू आहेस. आता तू जगाच्या कल्याणासाठी, बहुजनांच्या उत्थानासाठी, या विश्वाच्या राष्ट्रोद्धारासाठी आता तू तीर्थयात्रेला जा. जगदीश ओळल्यावरी तेथे कोण अनुमान करी. आता अंदाज बांधायची काही गरजच नाही, तर्क करण्याची गरजच नाही. आता प्रचिती चालली आहे त्याची. आता असो हे विचारी विचारू जाणती. जे जे विचारी समजले ते ते निसंग होऊन गेले. देहाभिमानी जे उरले ते देहाभिमान रक्षिती श्रीराम. देहबुद्धीतून आत्मबुद्धीचा प्रवास आम्हाला समर्थांच्या वाङ्मयाच्या अभ्यासातून करायचा. समर्थ या ओळीमध्ये म्हणतात, जे जे विचारी समजले ते ते निसंग होऊन गेले. ज्यांना हा विचार समजला. एका समासामध्ये शिष्य प्रश्न विचारतो समर्थांना, किता दिवसा होते मुक्ती. आता तुमची माझ्यावर कृपा झाली आहे, मी तुमची एवढी सेवा करतो आहे, आता मला तो मुक्तीचा क्षण जो आहे तो किती दिवसांनी मिळेल, त्याला आता किती वेळ लागेल. खरं तर समर्थ काय म्हणतात, क्रिया पालटे तत्काळ. दासबोध आमच्या हातात आल्याबरोबर आमची क्रिया पालटायला किती वेळ आहे, तत्काळ. एका क्षणात थेंबुटा सागरी मिळाला, सरिता गंगेशी मिळाली, किती वेळ लागतो. किती दिवसा होते मुक्ती. समर्थ म्हणतात, अरे ज्या दिवशी अनुग्रह घेतला, ज्या दिवशी तुझ्यावर कृपा झाली, तू त्या दिवशीपासून निसंग झालास, तू मुक्त झालास. स्वामी वरदानंद भारती ठरवलं, काही संकेत मिळाले, नारायणांनी निरोप पाठवलेला आहे. श्रावण वद्य 1 एकादशी, त्या दिवशी आपल्याला निघायचंय. 3 दिवस अगोदर केवळ गंगाजलावर राहिले. त्याच्या अगोदर फक्त दूध होतं. 3 दिवस अगोदर इनिमा करून घेतला. भगवंताला देह समर्पण करायचा आहे. तो जरी नश्वर आहे, तो जरी पंचभूतादी आणि त्रिगुणांनी जोडलेला आहे, पण तो जेवढा शक्य होईल तेवढा तो स्वच्छ असला पाहिजे. इनिमा करून घेतला. पत्र नेऊन दिलं आपल्या गुरुबंधूंकडे, उमानंदांकडे, इसे परसो खोलिए. एकादशीच्या दिवशी सकाळी स्नानाला जाऊन आले. भागीरथीचं स्नान, वरून पाऊस कोसळतोय. उत्तर काशीची कथा ही सगळी. किती वर्ष झाली. सगळी वस्त्र पाण्यात प्रवाहित केली, कौपिन धारण करून आले. भगवंतानी ज्या सगुण नारायणाच्या मूर्तीमध्ये रूपामध्ये दर्शन दिलं होतं, तो मोठा फोटो त्यांच्या खोलीमध्ये आहे. त्या फोटोच्या समोर बसले. डावा हात कमंडलूवर आहे, उजवा हात नारायणाच्या चरणांवर आहे आणि डोकं टेकवलेलं आहे. बाजूला काव्य लिहून ठेवले, आम्ही जातो गावा आमचा राम राम घ्यावा.
व्याधी झाला देह क्षीण, गळून पडे पिकले पान, याचा न करावा खेद, मग ग्रंथांचा संभार हीच गुरुपूजा. समर्थही म्हणतात ना, मी गेलो म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगत जीवनी, नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, दासबोध माझे स्वतः सिद्ध स्वरूप सिद्ध. जे समजले ते तत्काळ आपण अगोदरच सांगितलं. ते म्हणाले मुक्ती मिळणं म्हणजे देह सोडणं नव्हे. देहाचा नाश झाला किंवा देह सोडला म्हणजे मुक्ती मिळाली, हे चुकीचं आहे. देह असताना मुक्ती, जीवन मुक्त. आपण पाहिलंय ना, नित्यमुक्त. मुक्तीची ही जी धारणा आहे, मुक्तीची जी प्रचिती आहे, अनुभव आहे, तो याची देही याची डोळा घ्यायला पाहिजे. तो संन्यासी आहे, षडन्यासी आहे. प्रपंचात असला काय, जंगलात असला काय, अरण्यात असला काय, हिमालयात असला काय, ज्यांनी 6 विकारांवर विजय मिळवला तो मुक्त आहे. ज्याच्यावर सद्गुरु कृपा झाली तो मुक्त आहे. जे जे विचारी समजले ते निस्संग होऊन गेले. नाथ महाराज मुक्त झाले होते का नाही? जनार्दन स्वामींची कृपा झाली. जनार्दन स्वामी प्रापंचिक होते, तो सरदार होते ना बादशहाकडचे, पण बादशहा त्यांचा शब्द खाली पडू देत नव्हता. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. शुभ्र स्फटिकाच्या शिळेवर, त्या डोंगरावर दत्तात्रयाचं दर्शन झालं आणि ते निसंग झाले. नाथ महाराज मुक्त झाले. म्हणून 108 वेळा जरी त्यांच्यावर तो दुर्जन थुंकला तरी त्यांनी 108 वेळा मनकर्णिकेचं स्नान केलं. तो थकला, हरला. तो म्हणाला, माझ्याकडनं अक्षम्य अपराध घडला. कुणाच्या तरी सांगण्यावरनं मी गवाक्षातून तुमच्यावर सुंकत राहिलो आणि तुम्हाला 108 वेळा माझ्यामुळे स्नान करावं लागलं. ते म्हणाले, काहीच हरकत नाही. 108 वेळा माझं स्नान झालं, हे काय माझं पुण्य कमी आहे का? नाथ महाराज जेव्हा गेले तेव्हा ही सगळी ब्राह्मण मंडळी जमा झाली आणि त्यांनी उचललं. ब्राह्मण म्हणाले, आयुष्यभर म्हणले यांनी बहुजनांची सेवा केली, बहुजनांचा उद्धार केला, आम्हाला दूर लोटलं. तो प्रसंग आहे ना, नाथ महाराजांच्या घरी श्राद्ध होतं, स्वयंपाक चालू झाला आणि त्या स्वयंपाकाचा सुगंध दरवळायला लागला. गावकुसा बाहेरची बरीचशी मंडळी, बहुजन समाज, तो सगळं त्या घराजवळ आला, त्यांच्या वाड्याजवळ आला आणि आशाळभूत नजरेने आपल्याला खायला मिळेल का हे अन्न, असं त्यांना वाटलं. नाथ महाराजांनी पाहिलं. ते म्हणाले, वाढा यांना. ब्राह्मण मंडळी आली. त्यांनी पाहिलं, आपल्या अगोदर बहुजनांना यांनी बसवलंय. अगोदरच नाथ महाराजांवर त्यांचा आक्षेप होता की तुम्ही सगळं प्राकृतामध्ये ज्ञान आणलं. ते चिडले. नाथ महाराजांनी त्यांची मनधरणी केली, ऐकेनाथ. आणि त्यांनी खिडकीतून पाहिलं तर नाथ महाराजांची सगळी पितरं जेवायला बसलेली आहेत. हेच ब्राह्मण जेव्हा नाथ महाराजांना उचलतात घाटावर घेऊन जाण्यासाठी, तेव्हा असं म्हणतात, समर्थांनी जे वर्णन केलेले देहाभिमानी जे उरले ते देहाभिमान रक्षिती. हे देहाभिमानी आहेत, देहात अडकून पडलेले आहेत. नाथ महाराज अडकून पडले नाहीत. नाथ महाराज कधीच मुक्त झाले होते.
नाथ महाराजांनी ते ब्राह्मणांचं बोलणं ऐकलं. नाथ महाराज तिरडीवरनं उठून बसले. हरिपंडिताला आवाज दिला वाड्यात. ते म्हणाले, यांना आक्षेप आहे ना, हरकत नाही म्हणाले. ज्या नाथ महाराजांना खांद्यावर घेऊन घाटावर न्यायचंय ते नाथ महाराज त्या तिरडीवर उठून बसले. ब्राह्मणांना म्हणाले, सोडा इथं मला. स्वतः नाथ महाराज गंगेमध्ये गेले आणि त्यांनी जलसमाधी घेतली पैठणला. ते निसंग होऊन गेले. ते निसंग झाले, मुक्त झाले. ज्यांनी विचार केला ते. विचार कशाचा? महावाक्याचा विचारू. मी नक्की कोण आहे, माझं स्वरूप काय, मी कशासाठी आलो, माझं इथे येण्याचं प्रयोजन काय. जे जे विचारी ते समजले. कशाचा विचार केला त्यांनी? महावाक्याचा विचारू. तेथे संन्याशास अधिकारू. दैवी कृपेचा जो नरू तोही विवरण पाहे. लक्षी बैसले अलक्ष उडवून गेला पूर्व पक्ष. हेतुरूपे अंतरसाक्ष तोही मावळला श्रीराम. लक्षी बैसले अलक्ष. अलक्ष, जिकडे लक्ष जात नाही ते, जे दिसत नाही ते, जे लक्षात येत नाही ते म्हणजे ब्रह्मस्वरूप. लक्षी बैसले अलक्ष, ती ब्रह्म भावना झाली आता, कारण शक्तिपात झालाय, सद्गुरूंची कृपा ओळली आहे. आता देह प्रारब्धावर सोडलेला आहे, पण त्या परब्रह्माशी अखंड तादात्म्य लागलेला आहे. उडवून गेला पूर्व पक्ष. हेतू रूपे अंतर साक्ष, जो हेतू होता, मी पण, मी म्हणजे यो, मी म्हणजे त्यो, समर्थ म्हणतात, तोही मावळला. शक्तिपात झाला. सद्गुरु शक्तिपातामध्ये शिष्याच्या अंतःकरणातलं अज्ञान, ज्ञान आणि त्या अगोदरचं जे काही विपरीत ज्ञान वगैरे आहे ते सगळं निवळून टाकतात, सगळं काढून टाकतात. आकाश आणि पाताळ दोन्ही नामे अंतराळ. काढिता दृश्याचे चढळ अखंड झाले श्रीराम. आकाश आणि पाताळ आपण पाहिलंय सोलिव सुखामध्ये. कालच त्याचा विचार आपण पाहिला. कल्याण स्वामींनी सांगितले की ब्रह्मांडाच्या बाहेर गेलो मी. अर्धमात्रा खडतर रसायन, ते रस, तो सद्गुरूंनी कर्ण रंध्रे फुंकिला. डोळ्याचा डोळा फेडून चित्सुरी भेदून मी ब्रह्मांडाच्या पलीकडे गेले. समर्थ इथं तेच वर्णन करतात. चढळ म्हणजे पडदा. आकाश आणि पाताळ दोन्ही नामे अंतराळ. आकाश आणि पाताळ त्यामध्ये आपण आहोत. हा पडदा सगळा निघून गेला. काढिता दृश्याचे चढळ अखंड झाले. एकच तत्व झालं. आता मध्ये काहीच नाही. दृश्य विश्व समूळ नष्ट झाले. ते आहे तिथंच, परंतु त्याची बाधा नाही आता लागत. शब्द पर, कल्पने पर, मन बुद्धी अगोचर. विचारे पाहावा विचार, अंतर्यामी श्रीराम. ते तो अखंडची आहे, मन उपाधी लक्षून पाहे. उपाधी निराशे साहे, शब्द कैसा श्रीराम. आता उपाधी कुणाला लावायची? सगळं एक झालंय, अद्वैत. ज्यांनी या सगळ्या सृष्टीचं सृजन केलं, या सृष्टीची निर्मिती केली, ते परब्रह्म स्वरूप. आणि हा जीवात्मा सद्गुरूंच्या कृपेने एक तत्व झाला. आता उपाधी कुणाला द्यायची? शब्द तरी कोण वापरायचा? मौन्य गर्भ अवस्था. शब्द पर, कल्पने पर. शब्दाच्या पलीकडे, कल्पनेच्या पलीकडे. कल्पना नाही लावू शकत आपण परब्रह्म स्वरूपाला. आपण काही उपमा देऊ शकतो का? शब्दात पकडू शकतो का?
मन बुद्धी अगोचर, मनाच्या पलीकडे बुद्धीच्या पलीकडे तर्क नाही लावता येत, त्याला बुद्धीने नाही समजून घेता येत. विचारे पाहावा विचार अंतर्यामी, बहिर्मुख असलेल्या इंद्रियांनी त्याला नाही पाहता येणार, त्याला नाही हातांनी स्पर्श करता येणार, त्याला नाही कानांनी श्रवण करता येणार, डोळ्यांनी नाही पाहता येणार, कारण हे सगळे बहिर्मुख आहेत. आणि हे तयार कशापासून झालेले आहेत? हे पंचमहाभूतांचं मिश्रण आहे, की जे सगळं माईक आहे, मिथ्या आहे, नाशिवंत आहे. नाशिवंतांनी अविनाशीला कसं पाहता येईल? फक्त त्याची प्रचिती घेता येते, आणि ती केवळ सद्गुरूंच्या कृपेने. जेव्हा शक्तिपात होतो आणि शिष्य सद्गुरूंनी दिलेली जी शक्ती आहे ती आपल्या अंतर्यामी सगळी साठवून ठेवतो, वाया जाऊ देत नाही. मग जसं कल्याण स्वामी म्हणाले की बाळ मूर्छित होऊन पडिले, हरकत नाही, सद्गुरू पुन्हा जवळ येतात, पाठीवरनं हात फिरवतात, उठ म्हणतात, कारण त्यांना काळजी आहे. पाहता पाहता कळो येते, कळले तितुके व्यर्थ जाते, अवघड कैसे बोलावे ते, कोण्या प्रकारे श्रीराम. पाहता पाहता कळो येते. सद्गुरूंची कृपा झाली आहे. आता हे सगळं दृश्य विश्व आहे जागेवर. जशा आकाशामध्ये सूर्य उगवल्यानंतर चांदण्या असते ठाईच लोपलिया, त्या कुठे जातात का? त्या तिथंच आहेत. पण असते ठाईच लोपलिया, त्याच जागेवर त्या लपतात, दिसत नाहीत. तसं समर्थ म्हणतात, पाहता पाहता कळो येते, कळले तितुके व्यर्थ जाते. जे कळलं आहे ते शब्दांमध्ये कसं सांगता येईल? कारण मला हे कळलंय ही जाणीव सुद्धा संपते. अवघड कैसे बोलावे ते, कोण्या प्रकारे? ते आता सांगणंच एवढं अवघड आहे, कसं सांगायचं ते? वाक्यार्थ वाच्यांश शोधिला, अलक्षी लक्षांश बुडाला, पुढे समजून बोला कोणीतरी श्रीराम. शाश्वतास शोधित गेला, तेणे ज्ञानी साच झाला, विकार सांडून मिळाला निर्विकारी श्रीराम. आपल्या अंगातले, आपल्या अंतःकरणातले सगळे विचार त्याचे संपले, आणि तो जे परब्रह्म निर्विकारी आहे, निरवयव आहे, निरंग आहे, निरंजन आहे, अशा निर्विकारी परब्रह्मामध्ये विकार सांडून मिळाला. आता याचं अस्तित्वच नाहीये काही. शाश्वतास शोधित गेला. सद्गुरूंच्या कृपेने सद्गुरू काही त्याला त्या शाश्वत परब्रह्म हातात आणून देतात का? नाही. ते फक्त सांगतात, हा रस्ता आहे, आता इथून तू सरळ पुढे जा, कुठेही वळण नाहीये. ती जागा अत्यंत निसर्डी आहे आणि अत्यंत अरुंद आहे. तिथं दोघं बसत नाहीत. सद्गुरू आणि सत्शिष्य नाही बसत, कारण सत्शिष्य आता राहतच नाही. जेव्हा शक्तिपात होतो, जेव्हा अनुग्रह होतो, जेव्हा सद्गुरूंची कृपा होते, तेव्हा सत्शिष्य राहत नाही, तो सद्गुरू होतो, तो परब्रह्म स्वरूप होतो. त्यामुळे फक्त सद्गुरू त्याला मार्ग दाखवतात, तिथून जा. मग आता हा शाश्वता शोधित गेला, तेथे तेणे ज्ञानी साच झाला, तोच झाला. देव पहावया गेलो, देव होऊन ठेलो. देवाचं दर्शन घ्यायला म्हणून मी गेलो आणि मीच देव झालो. आता दर्शन कोण घेणार आणि कुणाचं घेणार? आणि मी दर्शन घेतलंय देवाचं म्हणायला कोण उरलंय? साच झाला, तेने ज्ञानी साच झाला, मिळून गेला त्याला. दुःस्वप्न उदंड देखिले, जागे होता लटके झाले, पुन्हा जरी ते आठविले तरी ते मिथ्या श्रीराम. मग आता एकदा तदाकारता झाली परब्रह्म स्वरूपाची, आणि पुन्हा जरी हा साधू
देह बोधावर आला तरी पण त्याला असं वाटतं की हे जे काही दृश्य विश्व आहे हे एक दीर्घ स्वप्न चालू आहे. दुःस्वप्न उदंड देखील आहे. जागे होता लटिके झाले. त्याला हे सगळं लटिके वाटतं, खोटं वाटतं. काय घाबरायचं नाही, काही त्याची बाधा होणार नाही. तो आपल्या शाश्वत आनंदाच्या मस्तीमध्ये धुंद राहतो. तो त्याचा आनंद घेत राहतो. प्रारब्ध योगे देह असे असे अथवा नासे, विचार अंतरी बैसे चळेना ऐसा श्रीराम. विचार म्हणजे पुन्हा ब्रह्म विचार. ब्रह्माचा परब्रह्म स्वरूपाचं एकदा तदाकारता झाली, एकदा त्याची प्रचिती आली, आता तो त्याला सोडत नाही. मग असा देह जो आहे तो असला काय नसला काय, त्याला किड्या मुंग्या लागल्या काय, काही त्याला फरक पडत नाही. प्रारब्ध योग देह असे. आता त्याने जे आहे हा जो देह आहे त्या देहाला त्यांनी प्रारब्धावर सोडलंय. आता त्याला कशाची बाधा होत नाहीये. काय ओवी आहे? प्रारब्ध योगे देह असे. देह आहे तो प्रारब्धावर सोडलाय, काही देणं घेणं नाहीये. असे अथवा नासे. नासे म्हणजे त्या पंचमहाभूतिक देहाचा नाश जरी झाला, तो देह नासला, त्याला कुणी त्याचे लचके तोडले, काय अत्युच्च अवस्था आहे. आपण कल्पना करू शकतो का? विनय वरदानंद भारतींना मधुमेह होता, मणक्याचं दुखणं होतं, अल्सर होता, पण कितीतरी रचना, साहित्याची रचना आणि काय साधना केली त्यांनी. माझं हेच दुखतंय, माझं तेच दुखतंय. प्रचिती घ्या तुम्ही. समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करा. समर्थांचा दासबोध, समर्थांचे मनाचे श्लोक, स्फुट काव्य काय असेल ते असेल. धारणा ठेवा, श्रद्धा ठेवा आणि ते वाचायला बसा. तुमची सगळी दुखणी दूर होतात की नाही सांगा. अहो, या परिस्थितीतून मी स्वतःच जातोय, पण इथं बसलो 2 ते 3:30, कशाचा पत्ता नसतो. काय दुखतं काय नाही. साधूचा देह खितपला अथवा श्वानादिकी भक्षीला. प्रशस्त न वटे जनाला, का मंद बुद्धिस्तव. समर्थ सांगतात दासबोधात. जो साधू आहे, जो निस्संग आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये ब्रह्माचा विचार भरून राहिलेला आहे, ज्यांनी आपला देह प्रारब्धावर सोडलेला आहे, त्याचा देह खितपला, सडला, कुजला अथवा श्वानादिकी भक्षीला. कुत्र्यांनी, अस्वलांनी, जंगली श्वापदांनी येऊन त्याचे लचके तोडले. प्रशस्त न वटे जनाला. हे बरं नाही वाटत. कुणाला? सामान्य जनांना. काय हो, एवढं केलं परमेश्वराचं, एवढं ते समर्थांचं करत होते आणि त्यांना असा शेवट त्यांचा फार बेकार झाला. हो, हे कुणाला वाटणार? सामान्य लोकांना वाटणार. समर्थांनी त्याची कारण मीमांसा केली आहे. असं का वाटतं? त्याचं कारण आहे मंद बुद्धी स्तव. त्याची बुद्धी मंद आहे, विचारी नाहीये. त्या निसंग योग्याचं, निसंग साधूचं, ज्याला शक्तिपात झालेला आहे, अशा निसंग साधूचं, निसंग योग्याचं वर्णन समर्थांनी सिद्धांत निरूपण मध्ये केलंय. कारण सिद्धांत निरूपण, सिद्धांत म्हणजे गुरुप्रचिती. गुरूंनी कृपा केली आहे ना, गुरूंची सद्गुरूंची कृपा झाली आहे ना. आता हे सगळं अनुभवायला मिळणार. बीज अग्नीने भाजले, त्याचे वाढणे खुंटले, झाल्यास तैसे झाले वासना बीज श्रीराम. हा जो निसंग योगी आहे, हा जो साधू आहे,
ज्याच्यावर भगवंताची सद्गुरूंची कृपा झाली आहे, समर्थ म्हणतात त्याचं जे वासना बीज आहे ते भाजलंय. तुम्ही प्रयत्न कधी केलाय का? आपल्या घरात शेंगदाणे आपण आणतो, शेंगदाणे भाजा, नेहमी भाजतो आपण. आता ती शेंगदाणे पेरून पहावर येते का अंकुर? कुठलंही धान्य घ्या, कुठलंही बियाणं घ्या, त्याला तुम्ही भाजा. आत्मज्ञान हे अग्नीचं तेज आहे. ज्ञानवन्नी प्रगटे तेणे दृश्य केर आटे. सगळा कचरा दृश्य विश्वाचा जळून जातो, समर्थ सांगतायत. या ओवीतही तेच सांगतायत. बीज अग्नीने भाजले. जो ज्ञानाग्नी आहे, शक्तिपातामुळे सद्गुरूंच्या कृपेमुळे शिष्याच्या अंतःकरणामध्ये जो ज्ञानवन्नी प्रकट झाला, त्याच्याने त्याचं अंतःकरणात असलेलं सगळं वासना बीज जळून गेलं. आता त्याला अंकुर फुटेल कसा? वासने संगे जन्म घेणे लागे. आता वासनेचं बीजच संपलं. आता पुन्हा जन्म मृत्यू काय सांग? विचारे निश्चळ झाली बुद्धी, बुद्धीपासी कार्यसिद्धी. पाहता वडिलांची बुद्धी निश्चळी गेली श्रीराम. निश्चळास ध्यातो तो निश्चळ, चंचळास ध्यातो तो चंचळ. भूतास ध्यातो तो केवळ, भूत होय श्रीराम. आपल्याला काय करायचंय? या 4 मुक्तींचा संदर्भ इथे आहे. समीपता, सलोकता, स्वरूपता, सायोज्यता. आमची साधना कशासाठी आहे? आमचा अभ्यास समर्थांच्या वाङ्मयाचा कशासाठी आहे नक्की? आम्हाला आमचं वासना बीज जाळायचे, भाजून काढायचे ते. म्हणून हा सगळा आटापीट आहे. समर्थ म्हणतात निश्चळास धातो तो निश्चळ. ज्याला सायोज्य मुक्ती पाहिजे तो सायोज्य मुक्तीला जाईल. पहिल्या समासात, पहिल्या दशकात समर्थांनी हे सगळं वर्णन करून सांगितलंय. जो जे वांछील तो ते लाहो. जी धारणा घेऊन जो इथं येईल त्याला ते प्राप्त होणार. मग तुम्हाला परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती पाहिजे का? निश्चळाचं ध्यान करा. तुम्ही निश्चळाला त्यात विलीन व्हाल. चंचळास ध्यातो तो चंचळ, भूतास ध्यातो तो केवळ, भूत होय. ज्याला प्रवचनकार व्हायचंय तो प्रवचनकार होईल. ज्याला कीर्तनकार व्हायचंय तो कीर्तनकार होईल. ज्याला प्रापंचिक व्हायचंय तो प्रापंचिक होईल. ज्याला प्रपंच आणि परमार्थ करायचा आहे तोही करील. आणि ज्याला निसंक होऊन सायोज्य मुक्ती ग्रहण करायची आहे त्याला ती सायोज्य मुक्ती मिळेल. परब्रह्म स्वरूपाला तो प्राप्त होईल, निसंदेह प्राप्त होईल. जो पावला शेवटवरी तयासे काहीच न करी. अंतर्निष्ठा बाजीगरी तैसी माया श्रीराम. जो पावला शेवटवरी, साधना न सोडता अखंड साधनेत रत आहे, अभ्यास चालू आहे, असा साधक शेवटपर्यंत गेला पाहिजे असं समर्थ सांगतायत. बऱ्याच वेळा मी म्हणालो ना, आपल्याला संत म्हणतात. मी म्हणालो म्हणजे काय, संतांचं म्हणणं आहे सगळं. ही वाट अत्यंत निसरडी आहे. कब फिसल के गिरेंगे पता नाही. म्हणून मोठ्या आत्मविश्वासाने, दृढतेने एक एक पाऊल रोवत शेवटपर्यंत जायला पाहिजे. जो पावला शेवटवरी तयास हे काहीच न करी. हे म्हणजे कोण? जो शेवटपर्यंत जाऊन पोचेल त्याला याचा उपसर्ग होणार नाही. पंचमहाभूते चंचल, चंचलत्व, देहबुद्धी, पंचमहाभूतांचं जोखड, त्रिगुणांचा कंट्रोल, याचा कुठेही त्याला उपसर्ग होणार नाही. अंतर्निष्ठा बाजीगरी तैसी माया. ही सगळी जी माया आहे, हे जे सगळं चंचलत्व आहे, हे एखाद्या, आपण जसं जादूचे खेळ दाखवतात ना, आपण तिथे जाऊन बसतो.
तो दाखवत असतो, भांड्यातून पैसे काढतो, पाणी काढत राहतो, रिकामे डबे असतात त्याच्यामधून तो प्राणी काढतो, काही काही काढत असतो. ती बाजीगरी आहे. ते बघून आपल्याला काय वाटतं, फक्त टाइमपास म्हणून आपण तिथे जातो. आपल्याला माहिती आहे हे सब झूठ आहे, आपण त्यात अडकतो का? समर्थ म्हणतात, जो साधक साधनेच्या मार्गावर अत्यंत दृढतेने जातो आहे, अखंड साधना करतो आहे, विवेकाने वागतो आहे आणि सद्गुरूंची कृपा त्याला मिळाली तर तो शेवटपर्यंत जातो. त्याला हे चंचल महाभूत त्याचा काहीही परिणाम होऊ देत नाही. मिथ्या ऐसे कळवाले, विचाराने सदृढ झाले, अवघे भयची उडाले, अकस्मात श्रीराम. आता सगळं भय संपलेलं आहे. या पृथ्वीच्या पाठीवर सगळ्यात मोठं भय कुठलं आहे? आपण पाहिलंय उपनिषदामध्ये, नाचिकेताला प्रश्न विचारत असताना, या पृथ्वीच्या पाठीवर सगळ्यात मोठं जे भय आहे ते आहे मृत्यूचं. समर्थ म्हणतात ते भय संपलं. अवघे भयाची उडाले अकस्मात, मिथ्या ऐसे कळवाले, हे सब झूठ आहे. हे सगळं नाशिवंत आहे, हे सगळं नाश पावणार आहे, हे सगळं ऱ्हास होणार आहे, याची प्रचिती येते. आता हा सिद्धांत निरूपणाचा समास आहे आणि समर्थांची शेवटची ओवी या समासाची काय आहे? असा विचार केला पाहिजे आपण की सिद्धांत निरूपण समास आहे. समर्थांनी सद्गुरूंच्या कृपेचं सगळा विवरण, सगळं इत्यंभूत माहिती, सद्गुरूची कृपा झाल्यानंतर, शक्तिपात झाल्यानंतर साधकामध्ये साधकाचं परिवर्तन कसं होतं हे सगळं आपण पाहिलं. समर्थांनी शेवटच्या ओवीमध्ये आपल्यावर झालेली सद्गुरूंची कृपा ती वर्णन केली आहे. समर्थ म्हणतात, उपासनेचे उत्तीर्ण व्हावे, भक्तजन वाढवावे, अंतरी विवेके उमजावे, सकळ काही श्रीराम. कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. रामाची कृपा झालीये. रामा, तू माझ्यावर कृपा केली होतीस, मला पंचवटीमध्ये जांबेच्या दर्शन दिलंस, माझ्यावर शक्तिपात केलास, मला अनुग्रह दिलास, मला आपलं बाळ म्हणून जवळ घेतलंस आणि जे तू मला सांगितलं होतं ते मी सगळं केलंय. माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये मी ते सगळं केलंय. बरं, उपासनेचे उत्तीर्ण व्हावे, मी तुझ्या उपासनेला उत्तीर्ण झालोय, पास झालोय तुझ्या परीक्षेत. काय समर्थ सांगताय? स्वानुभव सांगितलाय समर्थांनी. रामाने कृपा केली, रामाने दीक्षा दिली, रामाने अनुग्रह दिला, रामाची कृपा झाली, रामाने माझ्यावर शक्तिपात केला. त्या दिवसापासून रामा, मी तुझ्या परीक्षेत उत्तीर्ण झालो. उपासना केली आहे मी, त्या उपासनेमध्ये मी उत्तीर्ण झालोय आणि तुझ्या सांगण्याप्रमाणे भक्तजन वाढवलेले आहेत. 1100 मठ, 1400 मठपती आणि हजारो शिष्यांचा संप्रदाय मी तयार केला, केवळ तुझ्या आज्ञेप्रमाणे. अंतरी विवेके उमजावे, सकळ काही श्रीराम. म्हण, रामाची कृपा झाल्यानंतर अहो मेलेल्या दशपंच गावच्या कुलकर्ण्यांना समर्थांनी जिवंत केलं, मेलेल्या घारींना जिवंत केलं, मेलेल्या चिमण्यांना जिवंत केलं. जे मेलेले आहेत त्यांना जिवंत केलंय, जे जिवंत आहेत त्यांना, जे मृतवत राष्ट्र पडलेलं होतं, काय करावं, कैसे जगती, कैसे राहती, समर्थांना मोठा प्रश्न होता की त्या सगळ्यांना उभं केलंय समर्थांनी. एक विजुगीशी वृत्ती निर्माण केली या राष्ट्रामध्ये.
म्हणून नानासाहेब देव म्हणतात, शिवसमर्थांचे स्मरण हेच राष्ट्राचे जीवन, शिवसमर्थांचे विस्मरण हे राष्ट्राचे मरण. जिवंतपणीचा विचार आपल्याला वाढवला पाहिजे. समर्थांची कृपा आपल्यावर व्हायची आहे ना, मग समर्थांनी जसं रामाची कृपा झाल्यानंतर केलं तसं आम्हाला करायला पाहिजे. भक्तजन वाढवावे, उपासनेचे उत्तीर्ण व्हावे, अंतरी विवेके उमजावे, सकळ काही सगळं आम्हाला समजलं पाहिजे विवेकाच्या बळावर. आणि ज्यांना हे समजत नाही ते समर्थांच्या वाङ्मयाचा दासबोधाचा अभ्यास करणारा एक शिष्य, तो पंढरपूरला बसलाय वाळवंटावर. दासबोध हातात ग्रंथ आहे आणि तिथून काही पंडित मंडळी चालली होती. ती म्हणाली, काय वाचतोयस? तू म्हणाला, आमच्या समर्थांचा, आमच्या स्वामींचा ग्रंथ आहे. ते म्हणाले, काय लिहिलंय ग्रंथात? तो म्हणाला, मी आत्ताचा जो समास वाचतोय त्यात लिहिलंय की मृत झालेल्याला मी उठवीन, त्याला मी जीवन देईन. ते म्हणाले, हो का? असा तुझा स्वामी सांगतो? कुठे स्वामी? आले ते शोधित सगळे पंडित. आता हे दोन ठिकाणी संदर्भ आहेत. एक पंढरपूरचाही संदर्भ यामध्ये आहे आणि एक काशीचा पण संदर्भ आहे. पण समर्थांनी म्हणजे रामाची शक्ती मिळाल्यानंतर, रामाचा शक्तिपात झाल्यानंतर काय काय सिद्धी किंवा काय काय हातामध्ये कृपा आल्यानंतर काय काय होऊ शकतं, याचा संदर्भ मी आपल्याला सांगतो, याची कथा मी आपल्याला सांगतो. आणि सगळे आले समर्थांकडे. काशीला जो प्रसंग सांगितला आहे तो समर्थांकडे आले. आणि प्रसंग पंढरपूरचा असा आहे की समर्थच पंढरपूरला गेले वाळवंटावर. ती सगळी मंडळी तिथं जमा झाली. ती म्हणाली, अरे म्हणले, ते तुम्ही सांगितलं या ग्रंथामध्ये की असं होईल तसं होईल, कशाचा प्रभाव आहे? हे कशामुळे होऊ शकतं असं? समर्थांनी सांगितलं, सद्गुरूंची कृपा आहे, माझ्यावर रामाची कृपा झाली आहे. तो शिष्य पण असंच म्हणाला होता की सद्गुरूंची, माझ्या स्वामींची कृपा झाली, समर्थ रामदासांची कृपा झाली की होऊ शकतं. त्यांनी समर्थांना विचारलं, तुम्ही हे म्हणताय कशावरून म्हणताय? याला काय आधार आहे? समर्थ म्हणाले, मला आधार वगैरे काही माहित नाही, पण सद्गुरूंची कृपा झाली, माझ्या रामाची कृपा झाली की असं होऊ शकतं. त्यांना मोठा आश्चर्य वाटलं. समर्थ म्हणतात, पाहिले नसता संस्कृती, रीग नाही महाराष्ट्र ग्रंथी, हृदयी बसल्या कृपामूर्ती सद्गुरू स्वामी. माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या हृदयामध्ये सद्गुरू स्वामी बसलेले आहेत आणि त्यांची कृपा माझ्यावर झालेली आहे. मी काही संस्कृत पाहिलेलं नाही, मी काही फार ग्रंथांचा अभ्यास केला नाही, त्यामुळे या वाक्याला काय आधार आहे ते मला नाही माहिती. समर्थ म्हणाले, आता तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. तेवढ्यात काय झालं, तिथून एक मोळी विक्या चालला होता. ते म्हणाले, मग तुमची कृपा ह्याच्यावर होऊ द्या, काय फरक पडतो ते आपण बघू. आता हातच्या काकणाला आरसा कशाला? मोळी विक्या चालला होता, अंतेज होता. त्याला बोलावलं. कल्याण स्वामींना म्हणाले, कल्याणा एक रेष ओढ. कल्याणांच्या हातात जी काठी होती त्याने एक रेष ओढली. ते म्हणाले, तू ये पुढे त्या रेष ओलांडून. तो मोळी विक्या पुढे आला. त्याला अगोदर विचारलं, अरे तुझं नाव काय, कुठला आहेस तू? तो म्हणाला, मी संभा महार आहे, मी कराडचा आहे, लाकडं आणतो रानातनं आणि विकतो. ते म्हणाले, रेष पार करून ये. तो पुढे आला रेष पार करून. तेव्हा तो म्हणाला, मी आता क्षत्रिय आहे, अजून एक रेष ओढ म्हणाले. तो पुढे आला. तेव्हा आता तू कोण आहेस? तो म्हणाला, मी विद्वान आहे, मी ब्राह्मण आहे. ते म्हणाले, मग आता 14 ब्रह्मांचं तू निरूपण कर म्हणाले. खरं तर या सगळ्या पंडितांना
एकच माहिती होतं की परब्रह्म एकच आहे. आणि हे समर्थांनी 14 ब्रह्म आणले कुठून? बरोबर समर्थांनी त्यांच्या अंतःकरणातला हेतू पाहून सांगितलं. त्या मोळी विख्या संभा महार तो झाला क्षत्रिय, क्षत्रियाचा विद्वज्जन उत्पन्न ब्राह्मण झाला. त्याला म्हणाले कर आता ब्रह्मनिरूपण, चतुर्दश ब्रह्मनिरूपण कर म्हणाले. आणि त्यांनी तो सगळा समाज घडघड घडघड वाचून दाखवला, त्यावर निरूपण केलं. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. समर्थांनी त्याला विचारलं तू नक्की कोण आहेस? त्याने हात जोडला. तो म्हणाला स्वामी मी मलय गंधर्व. ते म्हणाले आता तुझी कथा सांग सगळ्यांना. सज्जनो, ही कथा विवेक सिंधू मध्ये आलेली आहे. विवेक सिंधू कुणाचा ग्रंथ आहे? आद्य कवी मुकुंदराज विरचित 700-725 ओव्यांचा ग्रंथ आहे. आद्य कवी मुकुंदराजांनी स्वप्नात येऊन समर्थांना सांगितलं माझा ग्रंथ आखूड आहे विवेक सिंधू, त्याचा विस्तार कर. स्वामी समर्थांनी सांगितलं तथास्तु. स्वप्नातच. आणि त्याचा दासबोध झाला. विवेक सिंधूचा दासबोध झाला. आणि मग त्या मलय गंधर्व त्यांनी कथा सांगितली. तो म्हणाला मी गंधर्व होतो आणि जलक्रीडा करत होतो. तिथून बाजूला नारद जात होते. मी नारदांकडे पाहिलं नाही, दुर्लक्ष केलं आणि मी खिदळत राहिलो, उड्या मारत राहिलो. उलट त्यांच्याकडे पाहून गुरकून बघितलं मी त्यांना. नारदांना राग आला. नारदांनी शाप दिला. ते म्हणाले पृथ्वी तलावर 3 योनींमध्ये तुला जन्म घ्यावा लागेल. त्याची चूक लक्षात आली गंधर्वाची. तो आला, साष्टांग प्रणिपात केला, म्हणाला अक्षम्य अपराध झाला, मला आपण उशाप द्यावा. ते म्हणाले 3 तुझे जन्म होतील आणि मारुतीचा अवतार समर्थ रामदास स्वामींची तुझ्यावर कृपा होईल आणि तू मुक्त होशील. समर्थ म्हणाले हो का, मग तुझे 3 जन्म कुठले आहेत? तेव्हा त्यांनी सांगितलं की तो म्हणाला माझा जो पहिला जन्म होता तर तो आंबेजोगाई जवळ, म्हणजे आद्यकवी मुकुंदराजांची समाधी कुठे माहिती आहे तुम्हाला? आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल. मी आद्यकवी मुकुंदराजांच्या समाधीजवळ बसून 3 दिवस समर्थांच्या दासबोधाचं पारायण केले. अत्यंत रम्य ठिकाणी, अत्यंत पवित्र ठिकाणी आद्यकवी मुकुंदराज आंबेजोगाई जवळ आहे. आंबेजोगाई शहराच्या लागूनच आहे, एक 4-5 किलोमीटर आहे. त्या रस्त्यावर दासोपंतांची मोठी समाधी आहे. दासोपंतांची पासोडी, दासोपंतांच्या वाङ्मयाचा फार मोठा प्रभाव आपल्या दासबोधावर आहे. ती समाधी आपण पाहायला पाहिजे. दासोपंतांची समाधी पाहायला पाहिजे. अगदी फार पुरातन असं नृसिंहाचं मंदिर आहे तिथं त्याचंही दर्शन आपण घ्यायला पाहिजे. आणि आद्य कवी मुकुंदराजांची समाधी अशी खाली जायला पाहिजे. पायऱ्या उतरून खाली जावं लागतं. त्या ठिकाणी वस्ती नाहीये. ते पूजा करणारे पुजारी तिथं राहतात. तर त्या आंबेजोगाईच्या ठिकाणी आद्य कवी मुकुंदराज 1100चा काळ आहे हा, 11व्या शतकाचा. तेव्हा तो जयतपाळ नावाचा एक राजा होता. तो जैन धर्मीय होता. आणि त्या जयतपाळ राजाला मोठी कथा येते, ती फार नाही, मी काही सांगत बसत नाही तुम्हाला. पण त्या जयतपाळ राजाला जो अहंकार झाला होता आणि त्यांनी जे ब्राह्मणांवर अत्याचार चालू केले होते, त्याला समज दिली. जयतपाळ राजा म्हणाला की मला निसंग व्हायचं आहे, मला मोक्ष प्राप्ती पाहिजे, मला आत्मज्ञान पाहिजे, काय करायला पाहिजे? ते म्हणाले एक अश्व घेऊन ये. तो जो घोडा आणला जयतपाळ राजाने आपल्या अश्वशाळेतून, तो जयतपाल. त्या अश्वाचं नाव आहे जयतपाळ राजाकडे तो घोडा होता. मलय गंधर्व, जो गंधर्व, त्या गंधर्वामधून त्याला जो श्राप मिळाला त्यातून तो अश्व झाला. तो जयतपाळ राजाचा जो घोडा आहे, जो अश्व आहे, त्या घोड्यावर त्याला बसवलं जयतपाळ राजाला आद्यकवी मुकुंदराजांनी.
आणि मुकुंद राजांनी त्या घोड्याच्या पाठीवर थप 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 थपले आणि कितीतरी वेळ त्या घोड्याची आणि जयपाल राजाची समाधी लागली, कितीतरी वेळ. आणि मग पुन्हा थापटलं आणि मग पुन्हा त्याला देहभानावर आणलं, देहबुद्धीवर आणलं. आणि मध्ये एक मोठी नदी आहे, ती वैनगंगा असं तिला म्हणतात. खूप खोल दरी असल्यासारखी दरीच आहे ती. आणि मध्ये आता काय ते जे बीड जिल्ह्यातलं त्या अंबेजोगाई मधलं सगळं पाणी जे आहे नाल्यांचं ते वाहतं त्याच्यातून, पण ती खूप खोल दरी असल्यासारखी आहे. आणि म्हणजे अलीकडे आद्यकवी मुकुंद राजांची समाधी आहे आणि ती दरी आहे आणि दरीच्या पलीकडे मोठी टेकडी आहे. अहो त्या टेकडीवर काय तुम्हाला सांगायचं, सकाळी सकाळी मोरांचे आवाज येतात, मोर दिसतात, खूप सुंदर विहंगम असं ते दृश्य आहे. रम्य ठिकाण आहे ते, आपण जायला पाहिजे आद्यकवी मुकुंदराजांच्या समाधीजवळ. तर त्या घोड्याचा एक जन्म झाला, त्याचा तिथं उद्धार झाला. आणि दुसरा जो जन्म होता की तो गुरकावून नारदांकडे पाहिलं होतं, म्हणून पैठणला रेड्याचा जन्म जो झाला, रेड्यामुखी वेद बोलविले माऊलींनी, तर तो जो रेड आहे तो त्या मलय गंधर्वाचा दुसरा जन्म आहे. आणि तिसरा हा संभा महाराज. समर्थांना या ठिकाणी जे काही सांगायचे ते आपल्या लक्षात आलं पाहिजे की एकदा सद्गुरूंची कृपा झाली, सद्गुरू प्रभू रामचंद्रांची कृपा समर्थांना झाली, म्हणून समर्थ म्हणतात बसल्या हृदयी बसल्या, माझ्या अंतःकरणामध्ये सद्गुरूंची मूर्ती बसलेली आहे, त्यांची कृपा झालेली आहे, मला बाकीचं काही माहिती नाही. महाराष्ट्र ग्रंथ आणि महत्वाचं साम्य काय आहे समर्थांमध्ये आणि आद्यकवी मुकुंद राजांमध्ये. आद्यकवी मुकुंद राजांनी मराठीचा वापर केला, प्राकृतामध्ये विवेक सिंधूची रचना केली. विवेक सिंधू हा उपनिषद, वेद, पुराण, शास्त्र या सगळ्यांचा सार आहे. केवळ 700-750 ओव्यांचा हा ग्रंथ आहे. डॉक्टर म.व्ही. गोखलेंचा फार सुरेख ग्रंथ आहे हा, आणि तो ग्रंथ आपल्या संग्रही असला पाहिजे. कारण विवेक सिंधूचा मोठा प्रभाव दासबोधावर आहे. आणि विवेक सिंधू आद्यकवी मुकुंद राजांनी समर्थांना स्वप्नात येऊन दृष्टांत दिले. समर्थांच्या चरित्रातला प्रसंग आहे. आद्यकवी मुकुंद राजांच्या समाधीचं दर्शन घेतल्याचं. म्हणून आपल्याला विवेक सिंधू आपण वाचला पाहिजे. समर्थ म्हणतात, महाराज तो स्वामी वायू सुताचा, जना उद्धरीनाथ लोकत्रयाचा, न बोले म्हणा राघवे विन काही, जनी वाऊगे बोलता सुख नाही. जना उद्धरीनाथ तो लोकत्रयाचा. ज्याच्यावर सद्गुरूंची कृपा झालेली असते तो स्वतः सद्गुरू होतो. आपणासारखे करीती तत्काळ. आता तो सत्शिष्य राहत नाही. म्हणून सिद्धांत निरूपण हा जो समास आहे, यामध्ये सद्गुरूंची कृपा प्रत्येक चरणामध्ये, प्रत्येक ओवीमध्ये पुरेपूर समर्थांनी ठासून ठेवलेली, ती आपल्याला शोधता आली पाहिजे. सज्जनाओ, 15वा दशक संपला. 16व्या दशकातला पहिला समास हा जो 16वा दशक आहे, हा सप्ततीन वयाचा दशक आहे. याला जसं आपण 11वा दशक पाहिला त्याला भीम दशक असं म्हणलंय. काही काही दशकांची विशेषता आहे. जसा भीम दशक आहे, मंत्रांचा दशक आहे. मंत्रांच्या दशकामध्ये आपण पाहिलं की सत्शिष्याची लक्षणं पाहिली, सद्गुरूची लक्षणं पाहिली, गुरु कसा नसावा ते सांगितलं, मंत्रांचे प्रकार पाहिले, सद्गुरू कृपा पाहिली, अनुग्रह पाहिला. तसं हा जो सप्ततीन्वय समास आहे, सप्ततीन्वय समास याचा अर्थ सूर्यस्तवन, सूर्यवंश असा होतो. हा 16वा जो दशक आहे, यामध्ये सूर्यवंशातल्या 7 प्रक्रियांचा, 7 टप्प्यांचा विचार आहे. त्याचं वर्णन समर्थ रामदासांनी केलेलं आहे. सप्ततीन्वय म्हणजे सूर्याचा परिवार, सूर्याचा वंश. या समासामध्ये समर्थ रामदासांनी, रामाचं नाव काय? श्रीराम दशरथ
सूर्यवंशी, सूर्यवंशातले प्रभू रामचंद्र आहेत. या ठिकाणी सूर्य, त्यानंतर पृथ्वी, आप, तेज, वायू असा हा सूर्याचा वंश समर्थांनी मानला. आणि रामाचं ज्यांनी चरित्र लिहून काढलं त्या वाल्मिकींना वंदन समर्थांनी या 16व्या दशकातल्या पहिल्या समासामध्ये केलेलं आहे. आणि शेवटचे जे 3 समास आहेत त्यामध्ये समर्थांनी अंतरात्म्याचं विवरण केलेलं आहे. समर्थ स्वतः सूर्योपासक होते, आपल्याला माहिती आहे. पिढ्यानपिढ्या सूर्योपासना त्या घरामध्ये चालू आहे, ठोसरांच्या घरामध्ये. आणि सूर्य देवता प्रसन्न झाली आणि राणूबाईंना त्यांनी सांगितलं की काय वर मागायचं आहे. राणूबाईंनी सांगितलं की अजून अपत्य प्राप्ती नाहीये. सूर्य म्हणाले ठीक आहे, माझ्या अंशाने आणि मारुतीच्या अंशाने 2 पुत्र तुम्हाला होतील. एक प्रपंच करील आणि एक परमार्थामध्ये अत्युच्च स्थान ग्रहण करील. समर्थांच्या पिढ्यानपिढ्या सूर्योपासना चालू होती. समर्थ रामदासांनी 1200 सूर्य नमस्कार घालावे. आजही आपण शेजघरामध्ये जर गेलो समर्थांच्या सज्जनगडावर तर त्या शेजघरामध्ये आपल्याला अग्निकुंड दिसतंय की ज्या अग्निकुंडामध्ये वैश्यदेव उपासना आहे. समर्थ अग्नीचे उपासक होते, हे त्याचं द्योतक आहे. समर्थांनी एवढा ग्रंथ लिहिला, त्यामध्ये ज्ञान भरलं. हे अग्नीचं तेज आहे. प्रखर वैराग्य समर्थांकडे होतं, हे अग्नीचं तेज आहे. प्रखर विचार, ज्वलंत हिंदुत्व समर्थांच्या अंतःकरणात होतं. या राष्ट्रोद्धाराची तळमळ होती. हे सगळं कशाचं द्योतक आहे सज्जना? ही सगळी अग्नीची उपासना. बळेची पोत केला जरी खाली तरी ज्वाळावरती उफाळ. गाडी पेटवली आहे, मशाल पेटवली आहे आणि ते पोत खाली करा. ज्या पोताला तुम्ही पेटवलेला आहे तो पोत खाली केला, अधोमुख जरी केला तरी ज्वाळाच खाली जाईल का? अग्नीचं तेज आहे, ते ऊर्ध्वमुखी आहे. समर्थांची साधना ऊर्ध्वमुखी आहे. या साधनेत आपण आलेलो आहोत. आता आपलं अधोमुख होऊच शकत नाही, कारण या साधनेचे आपण पायीक आहोत. समर्थ वाङ्मयाची पालखी आपण आपल्या खांद्यावर भोई म्हणून चालवायची आहे. ती अग्नीची उपासना समर्थांनी जशी केली तशी वेगवेगळ्या प्रकाराने आपल्याला माहिती आहे की समर्थांच्या वडिलांचं नाव सुद्धा सूर्याजी पंत ठोसर असं आहे. आडनाव ठोसर. वडिलांचं नावामध्ये सुद्धा सूर्य आहे. आणि अशा वाल्मिकींच्या लेखणीमधून रामाचं चरित्र आम्हाला समजलं. या समासामध्ये आपल्याला थोडक्यात पाहू. सगळा वाल्मिकींचं चरित्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे, फार त्यावर विवेचन करण्याची गरज नाही. 4 आयाम या समासामध्ये आपल्या लक्षात आले पाहिजेत. नंबर 1 पश्चाताप, अनुताप. वाल्मिकी ऋषींना पश्चाताप झाला आणि त्याची उपरती म्हणून ते साधनेला लागले. दुष्कर्म केलं जीवनामध्ये आणि त्याचा अनुताप झाला. त्यानंतर नामनिष्ठा. समर्थांनी सांगितलं का नाही, अहो रामाजवळ मागितलं शेवटी की तू दर्शन केव्हा देशील. रामाने सांगितलं 13 कोटीचा जप झाला की मी दर्शन देणार, हे माझा शब्द आहे, माझं वचन आहे. आमची नामनिष्ठा असली पाहिजे. त्रयोदशाक्षरी मंत्रावर रामाच्या नावावर आमची निष्ठा असली पाहिजे. तिसरा जो आहे तर तो आहे अनुताप. प्रपंचातल्या दुष्कर्मांचा पश्चाताप होतो आणि परमार्थ साधनेमध्ये जे काही चुकीची कामं केलेली असतील त्याचा अनुताप होतो. म्हणजे पहिला आयाम कुठला आहे? पश्चाताप. वाल्मिकींनी आपल्याला माहिती आहे किती दुष्कर्म केली होती, त्याचा पश्चाताप झाला. नंबर 2 त्याची नामनिष्ठा आपण पाहिली पाहिजे. नंबर 3 परमार्थ साधनेमध्ये असताना काही गोष्टी चुकतात. तेव्हा समर्थांनी आपल्याला काय सांगितलंय? कर्मसांग होत नाही. तेव्हा जिथं जिथं कर्मात व्यंग येईल तिथं तिथं हरिस्मरण करावे, म्हणजे पुन्हा नामनिष्ठा आहे. आणि चौथा जो आयाम आहे की या वाल्मिकी स्तवनातून आपल्याला जो समर्थांना सांगायचा आहे तो आहे तीव्र तपश्चर्या. अशी
या 4 आयामांना घेऊन आपल्याला हा समास आपण थोडक्यात पाहूया. एक आहे वाल्मिकी स्तवन निरूपण. हा पहिला जो समास आहे तो वाल्मिकीचं महत्व पटवून देण्यासाठी, वाल्मिकींना अनन्य साधारण आहे म्हणून आम्ही काय म्हणतो, शुकासारिखे पूर्ण वैराग्य द्यायचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदास. म्हणून वाल्मिकींची जी निष्ठा आहे, वाल्मिकींचं जे तप आहे, वाल्मिकींचं जे तीव्र तपश्चर्या आहे, नामसाधना आहे, त्याच्यावर आपल्याला हे 4 आयाम या समासामधून समर्थांना व्यक्त करायचे आहेत. धन्य धन्य तो वाल्मिक ऋषी माझी पुण्य श्लोक, जयाचे नहा त्रैलोक्य पावन झाला श्रीराम. भविष्य आणि शतकोटी हे तो नाही देखिले दृष्टी, धांडोळीता सकळ सृष्टी श्रुत नव्हे श्रीराम. भविष्याचे एक वचन कदाचित झाले प्रमाण, तरी आश्चर्य मानती जन भूमंडळीचे श्रीराम. नसता रघुनाथ अवतार नाही पाहिला शास्त्राधार, रामकथेचा विस्तार विस्तारला जेणे श्रीराम. या ओव्या वाचत असताना मला मनामध्ये शंका आली, प्रश्न आला, समर्थांनी असं कसं लिहिलं? आपल्या मनात कधी प्रश्न आला का? समर्थ म्हणताय भविष्य आणि शतकोटी, भविष्य शतकोटी रूपाने भविष्य लिहिलं, शतकोटी श्लोकांनी भविष्य लिहिलं. नसता रघुनाथ अवतार नाही पाहिला शास्त्राधार, रामकथेचा विस्तार विस्तारला जेणे. म्हणजे रघुनाथाचा अवतार व्हायच्या अगोदर रामकथा लिहिली का? कसं शक्य आहे? वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात सीतेला नेऊन सोडलेलं आहे ना लक्ष्मणाने. लवकुशी जेव्हा अयोध्येत आले, आता आपण रामायण पाहिलं, लवकुशी काय म्हणताय? रामाने सगळ्यांनी विचारलं, लोकांनी विचारलं, सरदारांनी विचारलं, रामबंधू लक्ष्मण आणि भरत शत्रुघ्नांनी विचारलं, अरे तुम्ही कोण आहेत, कुठून आला? तर ते म्हणे आम्ही वाल्मिकींच्या आश्रमात आहोत, आम्ही गुरुकुलामध्ये आहोत. मग समर्थांनी इथं असं का लिहिलंय? मी समर्थवरती सुनील दादांना फोन केला. सुनील दादा म्हणजे काय, चालतं बोलतं विश्वकोश समर्थ संप्रदायाचं. मी त्यांना फोन केला, म्हणलं दादा समर्थांनी असं का लिहिलं हो इथं? दादांचं उत्तर फार चपकन पटण्यासारखे. सुनील दादा म्हणाले, समर्थांना जनरीती मोडायची नाहीये. त्या काळामध्ये सामान्य जनांमध्ये हाच विचार प्रचलित होता की सगळी भविष्यवाणी लिहिली आणि त्याप्रमाणे रामकथा घडली, रामाचं चरित्र नंतर घडलं. असा जनाधार असा होता, त्याला छेद द्यायचा नाही म्हणून समर्थांनी लिहिले. आपल्याला ते मान्य करायचं. पुढे समर्थ म्हणतात, ऐसा जाणावा वाघविळास, ऐकोणी संतोषला महेश, मग विभागिले त्रैलोक्यास शतकोटी रामायण. ह्याच्यामध्ये फार मोठी कथा आहे. खरं तर आज हा समास आपण घ्यायलाच नाही पाहिजे होता, पण आता उरकायचंही आहे आणि 15-20 मिनिटाचा अवकाश आहे. 5-10 मिनिटं जरा जादा झाले तर चालतील, पण आपण या समासाचा विचार करू. ही कथा आहे शतकोटीच. रामरक्षा स्तोत्र हे शतकोटीच आहे. बुधकौशिक ऋषींनी सांगितले, हे जे शतकोटी रामायण आहे, या शतकोटी श्लोकांचं भांडणं लागली ना. देव म्हणाले की राम हा आमचा अवतार आहे, त्यामुळे हे रामायण आमचं आहे. राक्षस दानव म्हणाले, अहो तुमचा जरी अवतार असला तरी आमच्यामुळे तो अवतार झालाय, हे आमचं आहे. आता देव असुरांमध्ये भांडणं लागली, देवदानवांमध्ये भांडणं लागली. माणसं कशी गप्प बसतील? ते म्हणाले ते सगळं बाजूला राहू द्या, तो मानवी अवतार होता का नाही? राम काय म्हणतोय वाल्मिकी रामायणात, मी देव नाहीये, मी दशरथ पुत्र राम आहे.
ते म्हणाले, अहो तो मानवी अवतार आहे, मनुष्य रूपामध्ये आलाय, म्हणून रामायण आमचं आहे. मग आता हे भांडण लागलं तिघांचं. ते तिघ जण कुणाकडे झाले? महादेवाकडे गेले. महादेव म्हणाले, ठीक आहे, मी तोडगा काढतो. आणि महादेवांनी समान वाटणी करायला चालू केली. आणि आपल्याला माहितीये की केवळ 2 शब्द उरले आणि ते आहेत राम. महादेव म्हणाले, आता हे सगळं तुम्ही घेऊन जा, हे 2 शब्द मी ठेवणार. म्हणून समर्थांनी किती ठिकाणी महादेवाचा उल्लेख, शंकराचा उल्लेख केलाय. बघा इथं केलाय, ऐकोनी संतोषला महेश, ऐसा जयाचा वाग्विलास. काय वर्णन केलंय म्हणाले रामायण लिहून काढणं. की समर्थ म्हणताय, धांदोळीता सकळ सृष्टी श्रुत नव्हे, असं सगळ्या सृष्टीमध्ये दुसरं उदाहरण नाहीये. वाल्मिकी ऋषींनी लिहून ठेवलेलं रामायण. भविष्याचे एक वचन कदाचित झाले प्रमाण, तरी आश्चर्य मानिती जन भो मंडळीचे. सगळ्यांनी तोंडात बोट घालावं अशी रामकथा आहे. आज हजारो वर्ष झाले, पण रामकथा म्हणले की आपलं अंतःकरण भरून येतं. आजही लॉकडाऊनच्या काळामध्ये रामायण चालू झालं. आपण सगळ्यांनी पाहिलं का नाही? अत्यंत प्रेमाने, अत्यंत आदराने रामायण पाहिलं. त्या काळातली कथा आहे, घटना आहे. कथा काय म्हणजे, लग्न जर लागायचं असेल रामायणाच्या त्या वेळेमध्ये, तर त्या लग्न पत्रिकेमध्ये खाली तळटीप लिहिलेली जात असे. रामायण पाहण्याची सुविधा लग्न मंडपात करण्यात आलेली आहे. एवढा प्रभाव रामाचा आमच्या जीवनावर आहे. समर्थ म्हणताय, ऐसा जयाचा वाघविलास, ऐकून संतोषला महेश. त्याला महादेवाला, शंकराला खूप आनंद वाटला. मग विभागिले त्रैलोक्यास, देव, दानव, मानव या तिघांमध्ये त्यांनी वाटलं आणि आपल्याकडे 2 शब्द ठेवले आणि ते म्हणजे राम. सदाशिव चिंती तसे देव देवा. त्या देवाला, त्याचं चिंतन शंकर करतो आहे. मनाच्या श्लोकामध्ये किती ठिकाणी संदर्भ आलाय. जेने जाळीला काम तो राम ध्यातो. कुणाचं ध्यान करतोय? रामाचं ध्यान करतोय. ज्यानी कामाला जाळला तो रामाचं ध्यान करतोय. शतकोटीचे बीज वाचे उच्चारी. आरतीमध्ये समर्थांनी लवथवेश्वराला गेले समर्थ, महादेवाची यथासांग पूजा घडवली, पूजा केली मस्तपैकी आणि मग आरती केली. नवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषेकंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी वाळा, येथून या जळ निर्मळ वाहे जीवजुळा. त्या आरतीमध्ये समर्थ म्हणतात, शतकोटीचे बीज वाचे उच्चारी. पुढे, जया ते स्मरे शैलजा शूल पाणी, नुपेक्षी कदा रामदासा निमाणी. जया ते स्मरे, ज्याचं स्मरण शूळ पाणी करतोय, सदाशिव करतोय, शंकर करतोय. स्वये निववी तापसी चंद्रमौळी. काशीला गेल्यानंतर तो तप्त झालेल्या जीवांना तो चंद्रमौळी, स्वये निववी तापसी चंद्रमौळी. एवढ्या ठिकाणी शंकराचं आलेलं आहे. ज्याचे कवित्व शंकरे पाहिले, इतरानवचे अनुमानले, राम उपासकासी झाले परम समाधान श्रीराम. रामायणाचं समाधान किती आहे आम्हाला. रामायणाचं नाव काढावं आणि रामकथा ज्यांनी रामकथा दुबईमध्ये, परदेशामध्ये, श्रीलंकेमध्ये ज्यांनी नेली, त्या अलकाताईंचं या ठिकाणी उपस्थिती लाभावी, त्यांचं दर्शन व्हावं. हा योग नाही, हा समसमा योगायोग आहे. यालाच प्रचिती असं म्हणतात. ऋषी होते थोर थोर, बहुती केला कवित्व विचार, परी वाल्मिका सारिका कवेश्वर, न भूतो न भविष्यती श्रीराम. म्हणून वाल्मिकी सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदास. पूर्वी केली दुष्ट कर्मे, परिपावन झाला रामनामे, नाम जपता दृढ नेमे, पुण्य सीमा मांडिली श्रीराम. ती सीमा सांडिली, जप केला, आपल्या देहाचा बोध राहिला नाही, खाणं नाही, पिणं नाही, काही नाही, सगळे देहाचे क्रियाकर्म सगळं संपलं आणि अंगाभोवती वारुळ निर्माण झालं. म्हणून वाल्मिक बोलीजे,
उफराटे नाम म्हणता वाचे, पर्वत फुटले पापाचे, ध्वज उभारले पुण्याचे, ब्रह्मांडावर ते श्रीराम. म्हणून उदास वृत्तीस माने जन, विशेष कथा निरूपण, ब्रह्मांड भेदून रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी. समर्थ म्हणतात ब्रह्मांडाच्या पलीकडे नेली पाहिजे, सप्त समुद्राच्या पलीकडे रामकथा नेली पाहिजे. सुनील दादांनी नेली, मुरारी बापूंनी नेली, अलकाताईंनी नेली. असे महानुभाव आहेत आपल्यासोबत. वाल्मिके जेथे तप केले, ते वन पुण्य पावन झाले, शुष्क काष्टी अंकुर फुटले, तपोबळे जयाच्या श्रीराम. अहो, वाल्मिकींच्या तपाचरणाने ती भूमी एवढी पवित्र झाली की जे काष्ट आहे वाळून गेलेलं त्याला पालवी फुटायला लागली. बीज नसताना वाळून गेलेलं लाकडाला सुद्धा पालवी फुटायला लागली. त्या नामस्मरणाचा प्रभाव एवढा आहे. का नाही दशपंचक गावचे कुलकर्णी उठून बसणार? का नाही मेलेली घार उठून बसणार? का नाही स्वतः मारलेल्या चिमण्या समर्थांनी उठून बसणार? पूर्वी होता वाला कोळी, जीवघातकी भूमंडळी, तोची वंदिजे सकळी, विभूदी आणि ऋषेश्वरी श्रीराम. विद्वान लोकांनी, व्युत्पन्न ब्राह्मणांनी, मोठमोठ्या महानुभावांनी, संतांनी त्यांचं असामान्यत्व मान्य केलेलं आहे. उपरती आणि अनुताप, तेथे कैचे उरेल पाप, देहांत तपे पुण्यरूप, दुसरा जन्म झाला श्रीराम. आजही आपल्याला असं लक्षात येतं, आपण कर्दळीवनला जात असताना 5-5, 6-6, 8-8 फुटाची वारुळ आहेत. आपण जर त्या वारुळाच्या समोर उभा राहिलो तर आपल्याला असं बघावं लागतं वर करून. एवढी उंची आहे त्या वारुळांची. आणि लोकांचा समज असा आहे की त्या भूमीमध्ये अजूनही काही लोक त्या वारुळांमध्ये साधना करत बसलेले आहेत. स्वामी समर्थांचं प्रकट स्थान ते आहे ना तिथे. आजही हिमालयामध्ये आम्ही बद्रीनाथला गेलो, आम्हाला तिथल्या लोकांनी सांगितलं, आम्ही थोडी चौकशी केली तिकडे, तर ते म्हणाले हे जे समोरचा पर्वत दिसतोय त्या पर्वताच्या पलीकडे असंख्य साधू आहेत. कुणाचं दर्शन होईल, कुणाचं नाही होणार नाही. अनुतापे आसन घातले, देहाचे वारुळ झाले, त्याची नाम पुढे पडिले, वाल्मिक ऐसे श्रीराम. वारुळाला वाल्मिक म्हणतात. अंगाभूती तो वाल्या कोळी होता, पण वाल्मिकी कसं नाव पडलं? देहबोध संपला, देहबुद्धी संपली. अनुताप, पश्चाताप, तीव्र तपश्चर्या आणि अखंड नामनिष्ठा, हे 4 आयाम आपल्याला वाल्मिकी स्तवनामधून आपल्या जीवनात उतरवता आले पाहिजे. पश्चाताप, ऐहिक जीवनातील चुकींचा, दुर्वर्तनांचा झालेला पश्चाताप. नामनिष्ठा, एक नाम घेतलंय, अखंड नामस्मरण केलं. जेव्हा जेव्हा असेल तेव्हा तेव्हा हातात माळ असलीच पाहिजे असं थोडंच. अखंड अनुसंधान नामाशी. तीव्र तपश्चर्या, तपस साधना केली पाहिजे. ती खडतर साधना आहे, पण ती केली पाहिजे. सद्गुरू समर्थ आपल्या पाठीशी आहे. आणि या साधना काळामध्ये जर आमच्याकडनं काही चुकलं तर त्याबद्दलची जी पश्चातापाची भावना आहे त्याला शास्त्रामध्ये अनुताप असं नाव आहे. ऐहिक आयुष्यामध्ये जे चुकीचं घडलंय त्याचा पश्चाताप आहे. पारमार्थिक आयुष्यामध्ये जे चुकीचं घडलंय त्याला अनुताप हा शब्द आहे. जो तापसा माझी श्रेष्ठ, जो कवेश्वरामध्ये श्रेष्ठ वरिष्ठ, जयाचे बोलणं स्पष्ट, निश्चयाचे श्रीराम. जो निष्ठावंतांचे मंडन, रघुनाथ भक्तांचे भूषण, ज्याची धारणा असाधारण, साधका सदृढ करी श्रीराम. वाल्मिकी ऋषींची जी साधना आहे, समर्थ म्हणतात ज्याची धारणा असाधारण, ती जी असाधारण साधना आहे ती साधकांना सदृढ करी. आमच्यासारख्या साधकांची धारणा जी आहे, आमच्यासारख्या साधकांची साधना ती सदृढ करते, दृढ करते. त्यापासून आम्हाला चळू देत नाही आमच्या साधनेपासून. धन्य वाल्मिक ऋषेश्वर,
समर्थांचा कवेश्वर, तयासी माझा नमस्कार, साष्टांग भावे श्रीराम. समर्थ या ठिकाणी या ओवीमध्ये म्हणजे आपण जे म्हणतो की समर्थ रामाला समर्थ म्हणत होते रामदास स्वामी. आम्ही रामदास स्वामींना समर्थ म्हणतो, पण समर्थ ही पदवी रामदास स्वामींनी प्रभू श्रीरामाला लावलेली आहे. आणि त्याचा प्रूफ या ओवीमध्ये समर्थ म्हणतायत, धन्य वाल्मिक ऋषेश्वर, ऋषींचा ईश्वर वाल्मिकी ऋषी, समर्थांचा कवेश्वर. समर्थ म्हणजे प्रभू श्रीराम, त्यांचा कवी आहे. त्यांचं सगळं रामायण ओवीबद्ध करून ठेवलंय. शतकोटीच रामायण लिहिलंय. एवढा मोठा कवी आहे. ऋषींचा कवीश्वर आणि समर्थाचा म्हणजे प्रभू श्रीरामाचा कवीश्वर. तयासी माझा नमस्कार, साष्टांग भावे श्रीराम. वाल्मिक ऋषी बोलीला नसता. पुन्हा ते तिसऱ्या चौथ्या ओवीमध्ये जे आपल्याला संभ्रमावस्था निर्माण होते त्याचा परत पुनरुच्चार समर्थ रामदासांनी या ठिकाणी केलाय. वाल्मिक ऋषी बोलीला नसता, तरी आम्हासी कैची रामकथा, म्हणून समर्था काय म्हणून वर्णावे श्रीराम. मग त्याचं सामर्थ्य कसं वर्णन करावं? प्रभू श्रीरामाची कथा आम्हाला समजलीच नसती वाल्मिकी नसते तर. गुरु गोविंद दोनो खडे काके लागे पाय, गुरु बलिहारी आपण गोविंद दियो बताय. भगवंत आणि संत एका, सद्गुरु आणि संत भगवंत एकाच ठिकाणी एकाच वेळी दारात उभे राहिले. पहिला नमस्कार कुणाला करणार? भगवंत देवाला करणार का सद्गुरूंना करणार? सद्गुरूंना केला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, देव पूजावे आरते, संत पूजावे आरते, देव सारावे परते. वेणास्वामींच्या मठामध्ये समर्थ एकदा गेले मिरचेला आणि पाय धुण्यासाठी वेणास्वामींनी सांगितलं, विद्यार्थ्याला आपल्या शिष्याला सांगितलं, जा रे बेटा पाणी दे स्वामींना पाय धुण्यासाठी. देवपूजेच्या देवघरामध्ये ठेवलेलं पाणी ते शिष्याने आणलं, समर्थांना दिलं. समर्थ म्हणाले, वा, तुम्हाला सगळीकडे तुम्हालाच नव्हे तर तुमच्या शिष्यांमध्ये परब्रह्म तत्व दिसतंय म्हणले. वेणास्वामी म्हणाले, स्वामी काही चुकलं का? काय झालं? ते म्हणाले, अहो देवाची पूजा करण्यासाठी देवघरामध्ये जो तांब्या भरून ठेवला तो त्यांनी मला पाय धुण्यासाठी दिला. आता वेणास्वामी कुणाच्या शिष्य आहेत आणि कृपांकित आहेत. सिद्धांत प्रचिती आलेली आहे, सद्गुरूंची कृपा झालेली आहे. त्या म्हणाल्या, तुम्हीच तर सांगितलं ना, देव आणि सद्गुरू मध्ये कुणाला पूजन केलं पाहिजे? अगोदर सद्गुरूंचं पूजन केलं पाहिजे. देवांचं पूजन उद्या करायचंय, उद्याच्या उद्या पाण्याची व्यवस्था बघू की. समर्थांच्या चरित्रातला प्रसंग आहे आणि समर्थांना अवगुंठित केले वेणास्वामींनी या शीर्षकाखाली हा प्रसंग सगळा लिहिलेला आहे. पुढे समर्थ म्हणतात, रघुनाथ कीर्ती प्रगट केली, तेडे तयाची महिमा वाढली, भक्त मंडळी सुखी झाली, श्रवण मात्रे श्रीराम आपुला काळ सार्थक केला. आता शेवट आहे, या समासाचा शेवट आहे. आपुला काळ सार्थक केला, रघुनाथ कीर्तीमध्ये बुडाला, भूमंडळी उधरीला, बहुत लोक श्रीराम. रघुनाथ भक्त थोर थोर, महिमा जयांचा अपार, त्या समस्तांचा किंकर, रामदास म्हणे श्रीराम. काय म्हणतायत समर्थ? एवढा नम्र भाव, याच्यापेक्षा नम्रता असूच शकत नाही. रामाच्या पुढे समर्थ रामदास अत्यंत विनम्र झालेले. अहो रामाच्या पुढे नव्हे, राम भक्तांच्या पुढे. समर्थ म्हणतायत, रघुनाथ भक्त थोर थोर, रामाचे भक्त फार मोठमोठे आहेत. आपल्या सगळ्यांना समोर ठेवलंय समर्थांनी. आपण सगळे राम भक्त आहोत ना. खरं तर आपण दासानुदास असायला पाहिजे.
रामदास हे समर्थांचे, रामाचे दास. आपण रामदासांचे दास म्हणजे दासानुदास. पण समर्थांचा विनम्र भाव बघा. समर्थ म्हणतात रघुनाथ भक्त थोर थोर. फार मोठमोठे भक्त आहेत, महिमा जयांचा अपार. काय त्यांची साधना आहे, काय मोठेपण आहे. त्या समस्तांचा किंकर आहे, त्या सगळ्यांचा मी सेवक आहे, त्या सगळ्यांचा मी दास आहे. रामदास म्हणे. सद्गुरूंची कृपा झाली. या आपण तो सिद्धांत निरूपण समास पाहिला. आता सगळ्या तत्वामध्ये प्रभू श्रीराम दिसत आहेत अशी भावना ठेवून वाल्मिकींचं केलेलं स्तवन. सप्ततीर्वय दशकाचा पहिला समास वाल्मिकी स्तवनाचा आहे. तो आज आपण पाहिला. थोडी जरा घाई झाली, हरकत नाही. आपण मुळातून हा समास वाचला पाहिजे. अशी कृपा, असा किंकरत्वाचा भाव, असा दास्यत्वाचा भाव आपल्या अंतःकरणात रुजला पाहिजे. तो रुजण्यासाठी समर्थांकडे आपण प्रार्थना करूया. प्रभू श्रीरामाकडे प्रार्थना करूया. आपल्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. उद्या दुपारी परत 2 वाजता भेटूया. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.